हॅलो गाईज, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आम्ही म्हणजे हा जो व्लॉग आहे तो मी ठाण्याचा आहे आणि आम्ही ठाण्याला ऑलमोस्ट 7 की 8 दिवस राहिलेलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे आलेलो। तर मी काल जो व्लॉग पोस्ट केला तो माझा टिटवाळ्याचा होता, जेव्हा आम्ही इथे आलो आणि त्याच्यानंतर आम्ही काय केलं गुरुवारचा। पण हा जो व्लॉग आहे तो ठाण्याचा आहे। ठाण्याला मध्येच असं कधीतरी आम्ही एकदा तलावपाईच्या इथे बोटिंगला जाणार होतो आणि हे जे आहे त्याचं मसाले वगैरे नाही आहे प्रॉपर, थोडंसं फिशिंग आहे, फिश ठेवलेले आहेत टँक्समध्ये। त्यानंतर राहुल इथे तिकीट काढायला गेलेला, कारण चिल्ड्रन्सची तिकीट बिलो 3 इयर्स नाही आहे, तिकीट फ्री ऑफ कॉस्ट आहे। आणि जी कॉमन बोट असते त्यांची वेगळी तिकीट आहे आणि जी जर तुम्ही इंडिव्हिज्युअल बोट घेतली तर त्याची तिकीट वेगळी आहे। आणि हे जे असं कृत्रिम तलाव बनवलेलं आहे असं लहान मुलांसाठी, आणि त्यांच्या लहान मुलांच्या बोट्स पण ठेवलेल्या होत्या, पण इथे कोणच जात नव्हतं। म्हणजे आम्ही भरपूर वेळ इकडे होतो वेटिंग करत की नेक्स्ट बोटचा, पण इथे कोणच जात नव्हतं। सर्वजण कॉमन बोटनेच जात होते जे आम्ही आता जाणार आहोत नेक्स्ट। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। हे सुद्धा खूप छान केलेलं तलावाची अरेंजमेंट, पण थोडं हे वास येत होता पाण्याचा, त्यामुळे मला स्पेशली जर तुम्ही कधी गेला तर इकडे लहान बाळांना नका सोडू। आणि नेक्स्ट जे आहे ते इंडिव्हिज्युअल बोट्स आहेत। इंडिव्हिज्युअल बोटचे चार्जेस 70 रुपीजपासून चालू आहेत। तर त्यांच्याकडे ॲक्च्युली आम्ही गेलो संध्याकाळी 5च्या दरम्यान, पण त्यांच्याकडे चेंजेस नव्हते। ते बोलतात दिवसभर आमचा काही धंदाच झाला नाही आहे, चेंजेस नाही आहेत, आणि आमच्याकडे 500 होते ओनली। आणि जर तुम्ही इथे जाताय तर त्यांच्याकडे गुगल पे सर्व्हिससुद्धा नाही आहे अवेलेबल, ऑनलाईन पेमेंट नाही होत। त्यामुळे तुम्ही इथे जाताय तर प्लीज ध्यानात ठेवा की तुम्ही कॅशच कॅरी करा। हे एक्झॅक्ट तलावपाळीलाच आहे, तलावपाळीच्याच बोटिंग करतात तलावपाळीच्याच तलावात। हे असं सेम उपवनच्या तलावामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल, पण ॲज कम्पेअर टू इकडे ते उपवनपेक्षा इकडे थोडी जास्त गर्दी असते आणि खूप हॅपनिंग प्लेस आहे तलावपाळी म्हणजे। आणि सर्व काही म्हणजे तलावपाळी मी बाकीच्या व्लॉग्समध्ये सुद्धा दाखवलं आहे, आणि हे मी फर्स्ट टाईम मिहिराला घेऊन येते, कारण मला असं माझी अशी इच्छा होती की तिलासुद्धा असं पाण्यातून, आम्ही कधी अजून समुद्रावर तिला नेलेलं नाही आहे, लहानपणापासून अजूनपर्यंत मी तिला समुद्रावर नाही नेलेलं आहे। ॲक्च्युअलमध्ये 6 महिने की 8 महिने नाहीत लहान बाळाला, त्यामुळे आम्ही तेच फॉलो करत गेलो आणि त्याच्यानंतर आमचं गावाला जायचा काही प्रश्न आला नाही। आणि आता आम्ही गणपतीला गावी जाऊ तेव्हा तिला नक्की मी समुद्रावर आठवणीने नेणार आहे, कारण मला तिला ते सुद्धा एक्सपिरियन्स करून द्यायचं आहे, कारण नंतर मग मुलांना सवय नाही होत। आम्हाला तरी अराऊंड 6च्या दरम्यान आम्हाला बोट अवेलेबल झाली आणि फुल भरलेली बोट तुम्ही बघू शकता। त्यानंतर खूप छान सनसेट मला बघायला मिळणार होता, त्यामुळे मी प्रॉपर व्लॉग त्याचा काढलेला। आणि राहुलच्या मम्मीला हॉस्पिटलमधून सोडलेला आणि त्या घरी होत्या, आणि घरी मी सर्व जेवण वगैरे त्यांचं रेडी करून दुपारी झालेलं। त्याच्यानंतर मिहिरा झोपलेली, मग आम्ही उठल्याच्या नंतर आम्ही इथे फिरायला निघालेलो। आणि त्याच्यानंतर मला घरी जाऊन पण थोडंसं काम होतं, ते मला करायचं होतं, त्यामुळे आम्ही फक्त इथेच फिरून आम्ही डिरेक्टली घरी जाणार होतो। तुम्ही बघू शकता छान मस्त थंडगार हवा येत होती आणि गरम होत होतं भरपूर, पण पाण्यामध्ये जेव्हा फिरत होतो तेव्हा छान हवा लागत होती थंड। मिहिराने सुद्धा स्पेशली खूप एन्जॉय केलं, ती घाबरली नाही अजिबातच। जर आम्ही पर्सनल बोट घेतली असती जी पॅडल बोट असते, तर ती पॅडल मारून भरपूर आमचे पायसुद्धा दुखायला लागले असते, कारण आम्हाला भरपूर 2-3 वेळा आम्ही लग्नाच्या नंतरसुद्धा आम्ही गेलो आहे, तर आम्हाला एक्सपिरियन्स आला आहे, ते पाय मारून दुखायला लागतात पाय नंतर दुसऱ्या दिवशी। त्यामुळे मग आम्ही विचार केला की पॅडल बोट नाहीच, आणि राहुलला यायचं नव्हतं, आम्ही दोघीच जणी गेलेलो बोटीने आणि राहुल बाहेर। गाईज, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा प्लीज गाईज, विसरू नका। भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये। थँक्यू, बाय बाय।